गेल्या महिन्या 2 महिन्यापासून भारत देशामध्ये आपण बघतोय सतत 4 दिवस गेले 8 दिवस गेले की कुठं पेट्रोलचे रेट वाढून राहिले, कुठं डिझेलचे भाव वाढून राहिले, कुठं गॅसचा तुटवडा होऊन राहिलाय आणि त्या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून भंडारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भंडारा जिल्ह्यातर्फे आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करतोय। एक म्हणजे खरं म्हणजे केंद्र शासन नुसतं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत नाहीये, तर पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, रोजच्या दैनंदिन कामासाठी लागणारा भाजीपाला असेल, तेल तिखट मीठ असेल, डाळीचे भाव असतील, सर्वच बाबतीमध्ये महागाई वाढताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाचे जगणं या देशामध्ये दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण जर बघितलं तर कच्च्या तेलाचा जो प्रति बॅरल रेट आहे, तो आज जो रेट आहे तोच रेट हे सरकार स्थापन होण्यापूर्वी म्हणजे सन 2014 मध्ये सुद्धा जवळपास तोच रेट होता। मग त्यावेळेस पेट्रोल 70-72 रुपये लिटर होता, जो आज 111 रुपये आहे आणि तोही 111 रुपये जो प्रति लिटर आपल्याला पेट्रोल मिळतोय तो इथेनॉल मिक्स आहे। इथेनॉल मिक्स केंद्र शासन कशा करता गेलं होतं की जेणेकरून पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे आणि जनसामान्यांना पेट्रोलचा रेट परवडला पाहिजे, पण तो इथेनॉल मिक्स पेट्रोल सुद्धा आज 111 रुपयाचा प्रति लिटर मिळत आहे। मग भाववाढ कुठे नसताना, कच्च्या तेलाची भाववाढ कुठे नसताना हा पैसा जो केंद्र शासनाच्या माध्यमातून जमा होतोय हा जातो कुठे आहे आणि त्याची जड जी जनसामान्य माणसाला पोहोचते आहे ती अत्यंत दुःखद आहे। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो आणि निषेध आंदोलन करतोय। एवढं देशामध्ये गंभीर परिस्थिती असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे लोकांना, जनसामान्य लोकांना आवाहन करतात की तुम्ही सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर तुम्ही कमी करा, तेलाचा वापर, खाण्याच्या तेलाचा वापर तुम्ही कमी करा, पण स्वतः मात्र परदेश वाऱ्या करतात आणि परदेश वाऱ्या करून त्या ठिकाणी चॉकलेट वाटप करतात। ही या देशाच्या जनतेसाठी, देशासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या सरकारचं खरं रूप आता जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सरकारने आता जनतेला मूर्ख बनवण्याचं कुठेतरी थांबावं आणि मोदी सरकारने, मोदी साहेबांनी मन की बात नाही तर जन की बात केली पाहिजे, यासाठीचे आजचं हे आंदोलन।